कधी लक्ष दिले का? तुमच्या मनात चालणाऱ्या भावनांच्या वादळामागे तुमचं खरं भाग्य लपलेलं असतं. कर्क राशीवाल्यांनो, तुम्ही जे काही आतून अनुभवता ते साधं नाही. तेच तुमचं गुप्त सामर्थ्य आहे. जे योग्य वेळ आलं की तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकू शकतं. आता वेळ आली आहे त्या भावनांना ओळखण्याची, स्वीकारण्याची आणि त्यांना शक्तीत रूपांतर करण्याची. कारण ज्योतिष सांगतंय तुमच्या आयुष्यात एक असा टर्निंग पॉइंट येणार आहे, जिथून तुमचं नशीब नव्याने उजळणार आहे. प्रश्न असा आहे की तुम्ही त्या संधीला ओळखून पुढे जाणार का? की पुन्हा एकदा मनाच्या भीतीत अडकून राहणार? हे जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत नक्की बघा. कारण पुढचं जे सांगणार आहे ते तुमचं भविष्य ठरू शकतं. कर्क राशीच्या भावनांमधून उगवणार भाग्याचा नवा सूर्य. ज्योतिष सांगतं सत्य. कर्क राशीच्या लोकांचे जीवन नेहमीच भावनांच्या खोल समुद्राशी जोडलेले असतं. त्यांच्या मनात प्रेम, जिव्हाळा, काळजी आणि संवेदनशीलता यांचा प्रचंड साठा असतो. पण ह्याच भावना अनेक वेळा त्यांना कमकुवत बनवतात. कारण ते प्रत्येक गोष्ट मनावर घेतात आणि प्रत्येक नात्यात गुंतून जातात. मात्र त्या भावनांमध्ये त्यांचं खरं भाग्य दडलेलं असतं. हे अनेकांना समजत नाही. आता ग्रहस्थिती सूचित करते की कर्क राशीच्या आयुष्यात एक मोठा बदल घडणार आहे. जे लोक आतापर्यंत मनाच्या संघर्षात अडकले होते, त्यांना आता संघर्षातून बाहेर पडण्याची संधी मिळणार आहे. ज्या वेदना, ज्या आठवणी आणि ज्या पूर्ण अपेक्षा मनात साचल्या होत्या, त्या आता हळू-हळू शक्तीत रूपांतरित होणार आहेत. हीच ती वेळ आहे जिथे तुमची भावनिक ताकद तुमच्या यशाचा पाया बनेल. काही कर्क राशींच्या लोकांना अचानक चांगल्या संधी मिळू शकतात, विशेषतः करिअर आणि आर्थिक बाबतीत. जे प्रयत्न आतापर्यंत दुर्लक्षित राहिले होते, त्यांना आता योग्य मान्यता मिळू लागेल. नशिबाचा सूर्य हळूहळू उगवतो, पण त्याचा प्रकाश फक्त त्यांनाच दिसेल जे स्वतःवर विश्वास ठेवतात. त्यामुळे आत्मविश्वास वाढवणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. नातेसंबंधाच्या बाबतीत सकारात्मक बदल दिसून येतील. जे नातं तुटण्याच्या उंबरठ्यावर होतं, त्यात पुन्हा जिवंतपणा येऊ शकतो. तसेच काहींना नवीन नात्यांची सुरुवात होण्याची शक्यता आहे, जी त्यांच्या आयुष्यात आनंद आणि स्थैर्य घेऊन येईल. मात्र त्यावेळी निर्णय घेताना फक्त भावनावर नाही, तर थोड्या विचारपूर्वक पावलं उचलणं आवश्यक आहे. आरोग्याच्या दृष्टीने मन शांत ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. कारण कर्क राशीच्या लोकांचं मन अस्थिर झालं, की त्यांचा थेट परिणाम शरीरावर होतो. ध्यान, सकारात्मक विचार आणि स्वतःसाठी थोडा वेळ काढणं यामुळे मोठा फरक पडू शकतो. हा काळ तुमच्यासाठी नव्या सुरुवातीचा संकेत देतो आहे. जे काही गमावलं आहे त्याचं दुःख मागे ठेवून पुढे चालण्याची वेळ आली आहे. तुमचं भाग्य तुमच्याच भावनांमधून आकार घेतंय आणि आता त्या भावनांमधूनच एक नवीन सूर्य उगवणार आहे, जो तुमचं आयुष्य उजळून टाकेल. यापुढील काळात कर्क राशीच्या व्यक्तींना त्यांच्या आयुष्यातील काही गुपित गोष्टी अचानक स्पष्ट होऊ लागतील. आतापर्यंत जे प्रश्न अनुत्तरित राहिले होते, त्यांची उत्तरे हळू-हळू समोर येतील. विशेष म्हणजे ही उत्तरे बाहेरून नाही, तर तुमच्या स्वतःच्या अंतर्मनातून येणार आहेत. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवणे आणि आपल्या अंतःप्रेरणेला ऐकणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. कामाच्या क्षेत्रात काही अनपेक्षित बदल घडू शकतात. काहींना अचानक जबाबदाऱ्या वाढतील, तर काहींना नवीन दिशा निवडावी लागते. सुरुवातीला हा बदल थोडा अस्थिर वाटू शकतो, पण हाच बदल भविष्यात मोठ्या प्रगतीचा मार्ग तयार करणार आहे. त्यांनी आतापर्यंत स्वतःच्या क्षमतेवर शंका घेतली होती. आता त्यांना स्वतःचं खरं सामर्थ्य ओळखायला मिळेल. आर्थिक बाबतीत सावधगिरी आणि शहाणपणाने निर्णय घेणे गरजेचं आहे. अचानक येणाऱ्या संधी आकर्षक वाटतील, पण त्यामागील वास्तव समजून घेतल्याशिवाय पुढे जाणं योग्य ठरणार नाही. काहींसाठी जुने अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे, तर काहींना नवीन उत्पन्नाचे मार्ग सापडू शकतात. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणं तितकंही आवश्यक ठरेल. कुटुंबाच्या बाबतीत काही जुन्या गैरसमजुती दूर होण्याची शक्यता आहे. जे संवाद थांबले होते ते पुन्हा होऊ शकतात. घरातील वातावरण अधिक सकारात्मक आणि शांत बनवण्याची तुमची भूमिका महत्त्वाची असेल. तुमच्या शब्दांमध्ये आणि वागण्यातला संयम अनेक नात्यांना नव्याने जोडू शकतो. स्वतःच्या वैयक्तिक वाढीसाठी हा काळ खूप उपयुक्त ठरणार आहे. काहींना नवीन कौशल्य शिकण्याची प्रेरणा मिळेल, तर काहींना आपल्या आवडीच्या गोष्टींमध्ये पुन्हा रस निर्माण होईल. हीच वेळ आहे की स्वतःला नव्याने घडवण्याची आणि जुन्या मर्यादा तोडण्याची. तुमच्या आत असलेली सृजनशीलता आता बाहेर येण्यास तयार आहे. प्रवासाच्या दृष्टीनेही काही योग दिसून येतात. हे प्रवास फक्त बाह्य जग पाहण्यासाठी नसतील, तर स्वतःला समजून घेण्यासाठीही असतील. काही ठिकाणी भेटलेल्या व्यक्ती तुमच्या विचारांवर खोल परिणाम करू शकतात आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतात. आध्यात्मिक स्तरावर कर्क राशीच्या लोकांना एक वेगळाच अनुभव मिळू शकतो.
मनात अचानक शांतता निर्माण होणं, काहींचे गोष्टींचे खोल आकलन होणं किंवा स्वतःची एक वेगळं नातं तयार होणं, हे सगळं एका काळात शक्य आहे. हीच आव हीच ती अवस्था जिथे तुम्हाला कळेल की खरी ताकद बाहेर नसून आतच आहे. या सर्व घडामोडीमध्ये एक गोष्ट स्पष्ट आहे. तुमचं आयुष्य एकदा नवीन दिशेकडे वळत आहे. ज्या गोष्टींना तुम्ही शेवट समजत होतात, त्या प्रत्यक्षात एका मोठ्या सुरुवातीचा भाग आहेत. थोडा वेगळा वाटेल. काही क्षण आव्हानात्मक असतील. पण शेवटी हा प्रवास तुम्हाला अधिक मजबूत, अधिक शहाणं आणि अधिक समाधानी बनवणार आहे. या टप्प्यानंतर कर्क राशीच्या आयुष्यात निर्णय क्षमता अधिक प्रगल्भ होताना दिसेल. पूर्वी ज्या ठिकाणी तुम्ही भावनेच्या भरात निर्णय घेत होता, तिथे आता विचार आणि अनुभव यांचा समतोल दिसू लागेल. काही कठीण प्रसंगी तुम्हाला आतून मजबूत बनवतील आणि भविष्यातील प्रत्येक पावलावर तुम्ही अधिक सजग राहाल. हा बदल तुमच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळीच खोली देईल. व्यवसाय किंवा नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ नेटवर्क वाढवण्याचा आहे. योग्य लोकांशी झालेली ओळख भविष्यात मोठ्या संधी देऊन जातो. काही वेळा अगदी साधी भेटही आयुष्याचा मार्ग बदलणारी ठरते. त्यामुळे लोकांशी संवाद साधताना प्रामाणिकपणा आणि स्पष्टता ठेवणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल. ज्या कर्क राशीच्या व्यक्ती स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहेत, त्यांनी हळूहळू अनुकूल वातावरण तयार होत आहे. सुरुवातीला छोट्या पातळीवर सुरू केलेले प्रयत्न पुढे मोठ्या यशात रूपांतरित होऊ शकतात. मात्र घाई गडबडीत मोठे निर्णय घेण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने पुढे जाणे अधिक योग्य ठरेल. तुमच्या जीवनात काही नवीन सवयी रुजण्याची शक्यता आहे. सकाळची सुरुवात बदलणं, आरोग्यदायी दिनचर्या तयार करणं किंवा मानसिक शांततेसाठी काही नियमित पद्धती अंगीकारणं. या छोट्या गोष्टी पुढे मोठा परिणाम घडवतील. स्वतःवर केलेली ही गुंतवणूक भविष्यात तुम्हाला अधिक संतुलित आणि स्थिर बनवेल. प्रेम संबंधामध्ये अधिक स्पष्टता येईल. तुम्ही काय अपेक्षा ठेवता आणि समोरच्याने काय द्यावं याबद्दल तुम्ही स्वतःशी प्रामाणिक व्हाल. काही नात्यांसंबंधामध्ये अंतर निर्माण होऊ शकतं, पण ते अंतर आवश्यक असेल, कारण ते तुम्हाला योग्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग मोकळा करेल. खरी साथ कोण देतं हे या काळात स्पष्ट जाणवेल. जुन्या सवयी आणि विचार पद्धतीमधून बाहेर पडण्याची हीच योग्य वेळ आहे. जे काही तुम्हाला आतापर्यंत मागे खेचत होतं, त्यापासून दूर जाण्याचा निर्णय तुम्हाला घ्यावा लागेल. सुरुवातीला हे कठीण वाटेल, पण पुढे जाऊन याच निर्णयामुळे तुमचं आयुष्य हलकं आणि मुक्त वाटू लागेल. काही कर्क राशीच्या लोकांना त्यांच्या लपलेल्या प्रतिभेची जाणीव होऊ शकते. लेखन, संगीत, कला किंवा इतर सृजनशील क्षेत्रात अचानक रस निर्माण होऊन त्यात प्रगती होण्याची शक्यता आहे. ही प्रतिभा फक्त छंद म्हणून न ठेवता त्यातून काहीतरी मोठं घडवण्याची संधीही मिळू शकते. वेळ जसा पुढे जाईल तसा तुम्हाला जाणवेल की तुम्ही आधीपेक्षा खूप वेगळे झाला आहात. परिस्थिती बदलण्यापेक्षा तुम्ही स्वतःला बदलायला शिकतात आणि हाच खरा विजय असेल. तुमच्यात निर्माण झालेली ही नवीन स्थिरता आणि आत्मविश्वास तुम्हाला प्रत्येक आव्हानावर मात करण्याची ताकद देईल. शेवटी हा काळ तुम्हाला एक महत्त्वाची जाणीव करून देईल, की आयुष्य नेहमी आपल्या मनासारखे घडत नाही, पण जे काही घडतं ते आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठीच असतं. त्या शिकवणीला स्वीकारून पुढे जाणं हाच खरा प्रगतीचा मार्ग आहे. यापुढील टप्प्यात कर्क राशीच्या व्यक्तींना वेळेचे खरे मूल्य समजायला लागेल. आतापर्यंत अनेक गोष्टी ढकलण्याची सवय असली तरी आता प्रत्येक क्षण महत्त्वाचा वाटू लागेल. तुम्ही स्वतःसाठी ठरवलेले उद्दिष्ट स्पष्ट दिसू लागेल आणि त्यासाठी आवश्यक असलेली शिस्त ही आपोआप निर्माण होईल. वेळेचा योग्य उपयोग केल्याने तुम्हाला प्रगती कमी प्रयत्नात आणि अधिक परिणाम मिळू लागतील. तुमच्या आयुष्यात काही अशा व्यक्ती येऊ शकतात, ज्या तुम्हाला नव्या दृष्टिकोनातून विचार करायला भाग पाडतील. त्यांच्या शब्दामुळे किंवा अनुभवामुळे तुमच्यातील काही गैरसमज तुटतील. हे लोक कायमचे राहतीलच असं नाही, पण त्यांचा प्रभाव दीर्घकाळ जाणवेल. त्यामुळे अशा भेटींना दुर्लक्ष न करता त्यातून शिकण्याचा प्रयत्न करणं फायदेशीर ठरेल. धैर्य आणि संयम या दोन्ही गोष्टी तुमच्यासाठी या काळात सर्वात मोठे शस्त्र ठरणार आहे. काही गोष्टी लगेच घडणार नाहीत, पण योग्य वेळ आल्यावर त्या अपेक्षेपेक्षा चांगल्या पद्धतीने पूर्ण होतील. अधीरपणा टाळून शांतपणे प्रयत्न करत राहिला तर परिणाम नक्कीच सकारात्मक दिसतील. तुमच्या आयुष्यातील प्राधान्यक्रम बदलू शकतात. ज्या गोष्टी तुम्ही आधी खूप महत्त्व देत होता, आता त्या तितक्या आवश्यक वाटणार नाहीत. त्याऐवजी मानसिक समाधान, धैर्य, स्थैर्य आणि स्वतःची प्रगती याकडे तुमचं लक्ष अधिक वळेल. हा बदल तुम्हाला अधिक परिपक्व बनवेल आणि आयुष्य अधिक साधं आणि समाधानकारक वाटू लागेल. काही कर्क राशीच्या लोकांना त्यांच्या भूतकाळाशी सामना करायला लागू शकतो.
जुने निर्णय, जुन्या चुका किंवा काही अपूर्ण गोष्टी पुन्हा समोर येऊ शकतात आणि यावेळी तुम्ही त्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहाल. स्वतःला दोष देण्याऐवजी त्या अनुभवातून शिकून पुढे जाण्याची तयारी तुम्ही दाखवाल. हीच वृत्ती तुम्हाला आतून हलकं करेल. तुमच्या आयुष्यातील लहान-सहान यश तुम्हाला मोठी प्रेरणा देतील. प्रत्येक छोटं पाऊल पुढे जाताना तुम्हाला जाणवेल की तुम्ही योग्य दिशेने चालला आहात. ही सततची प्रगतीच पुढे जाऊन मोठ्या यशात रूपांतरित होईल. त्यामुळे छोट्या यशांकडे दुर्लक्ष न करता त्यांचा आनंद घेणं महत्त्वाचं ठरेल. स्वतःशी असलेलं नातं अधिक मजबूत होईल. बाहेरच्या जगात काय चाललंय यापेक्षा तुमच्या मनात काय चाललं आहे, याकडे तुम्ही जास्त लक्ष द्यायला लागाल. ही आत्मजाणीव तुम्हाला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून थांबवेल आणि योग्य निर्णय घेण्यास मदत करेल. जीवनात येणाऱ्या प्रत्येक बदलाला विरोध करण्याऐवजी त्याला स्वीकारण्याची वृत्ती निर्माण होईल. काही बदल सुरुवातीला अनोळखी वाटतील, पण त्यातून नवीन संधी निर्माण होईल. जिथे तुम्ही पूर्वी घाबरत होता, तिथे आता तुम्ही आत्मविश्वासाने पाऊल टाकताना दिसाल. या काळाचा शेवट तुम्हाला एक वेगळीच शांतता देऊन जाईल. बाहेरचं सगळं जसं आहे तसंच राहील, पण तुमच्या आत काहीतरी खोलवर बदललेलं असेल. हीच अंतरंग बदलाची प्रक्रिया तुम्हाला खऱ्या अर्थाने पुढे घेऊन जाणार आहे आणि तुमच्याकडे पाहण्याची तुमची दृष्टी कायमची बदलून टाकणार आहे. या प्रवासात कर्क राशीच्या व्यक्तींना स्वतःच्या मर्यादा ओलांडण्याची तीव्र इच्छा निर्माण होईल. आतापर्यंत मी इतकंच करू शकतो, असा हा तो विचार होता. तो हळू बदलून मी आणखीन पुढे जाऊ शकतो, असा आत्मविश्वास निर्माण होईल. ही मानसिक उडीद तुमच्या आयुष्यातील मोठ्या बदलाची सुरुवात ठरेल. काही अनपेक्षित प्रसंग तुमच्या धैर्याची परीक्षा घेतील. त्या क्षणी निर्णय घेणं कठीण वाटेल, पण तुमची अंतर्गत ताकद तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. हे प्रसंग तुम्हाला घाबरवण्यासाठी नाहीत, तर तुम्ही किती सक्षम आहात हे दाखवण्यासाठी येतील. या काळात घेतलेले ठाम निर्णय पुढील अनेक वर्षांसाठी मजबूत पाया तयार करतील. तुमच्या कामाच्या पद्धतीत मोठा बदल दिसून येईल. आधी जिथे तुम्ही इतरांच्या मान्यतेवर अवलंबून होता, तिथे असा स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेवायला सुरुवात कराल. ही स्वावलंबी वृत्ती तुम्हाला वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल. काही जणांसाठी नेतृत्वाची संधीही मिळू शकते, जिथे तुमच्यावर इतरांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी येईल. तुमच्या आयुष्यातील शांततेचा अर्थही बदलू लागेल. आधी बाहेर सगळं सुरळीत असं म्हणजे शांतता वाटत असेल, पण आता तुम्हाला समजेल की खरी शांतता आतून येते. बाहेर कितीही गोंधळ असला तरी मन अस्थिर ठेवण्याची कला तुम्ही शिकाल. ही गोष्ट तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं आणि मजबूत बनवेल. काही कर्क राशीच्या लोकांना त्यांच्या आयुष्यात खरा उद्देश समजायला लागेल. मी काय करतोय या प्रश्नाचं उत्तर आता स्पष्ट होत जाईल. तुमच्या या प्रयत्नांना दिशा मिळेल आणि निरर्थक गोष्टीवर वेळ घालवणं आपोआप कमी होईल. तुमचं लक्ष आता फक्त त्या गोष्टींकडे असेल ज्या तुमचं आयुष्य पुढे नेतात. तुमच्या आजूबाजूच्या वातावरणातही बदल जाणवेल. काही लोक हळूहळू दूर जातील, पण काही नवीन लोक तुमच्या आयुष्यात येतील. हे बदल कधी-कधी भावनिकदृष्ट्या कठीण वाटू शकतात, पण ते आवश्यक असतील. कारण प्रत्येक व्यक्ती तुमच्या आयुष्यात कायमची राहण्यासाठी नसते. काही जण तुमच्या प्रवासाचा एक भाग असतं. तुमच्या निर्णयामध्ये स्पष्टता वाढल्यामुळे गोंधळ कमी होईल. जिथे तुम्ही आधी योग्य पर्याय अनेक पर्यायांमध्ये अडकून पडत होता, तिथे आता तुम्ही थेट योग्य पर्याय निवडू शकता. ही स्पष्टता तुम्हाला वेळ वाचवायला आणि योग्य दिशेने वेगाने पुढे जायला मदत करेल. तुमच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे स्वतःला पूर्णपणे स्वीकारणं. तुमच्या चांगल्या आणि वाईट दोन्ही बाजूंना मान्य करून तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहायला शिकाल. ही प्रामाणिकता तुम्हाला आतून मजबूत करेल आणि बाहेरच्या जगात आत्मविश्वासाने उभे राहण्याची ताकद देईल. हळूहळू तुम्हाला जाणवेल की तुम्ही पूर्वीपेक्षा खूप वेगळ्या पातळीवर पोहोचला आहात. तुमचे विचार करणं, वागणं आणि निर्णय वेगळंच बदललेला असेल. हा बदल अचानक झाल्यासारखा वाटेल, पण प्रत्यक्षात तो तुमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा परिणाम असेल. या संपूर्ण प्रक्रियेनंतर तुमचं आयुष्य अधिक स्पष्ट, स्थिर आणि अर्थपूर्ण वाटेल. जिथे आधी शंका आणि भीती होती, तिथे आता विश्वास आणि धैर्य असेल. हाच तो टप्पा असेल जिथून तुमचं आयुष्य खऱ्या अर्थाने उंच भरारी घेण्याची सुरुवात करेल. जर तुम्हाला असं वाटत असेल की हे सांगितलेला प्रत्येक शब्द तुमच्या आयुष्याशी कुठेतरी जोडलेला आहे, तर ही संधी वाया जाऊ देऊ नका. तुमच्या मनात जे काही चाललं आहे, जे प्रश्न आहेत, जे निर्णय तुम्ही पुढे ढकलत आहात, त्यावर आता कृती करण्याची वेळ आली आहे. कारण बदलाची सुरुवात नेहमी एका छोट्या पावलापासूनच होते. तुमच्या राशीशी संबंधित असे अजून गुपित संकेत, येणारे बदल आणि अचूक मार्गदर्शन मिळवण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही नक्की ऑन करा.
कारण पुढे जे काही तुम्हाला सांगितलं जाणार आहे, ते तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरू शकते. तुमच्या मनात काय चाललं आहे? तुमचा सध्याचा अनुभव काय सांगतोय? हे कमेंटमध्ये नक्की शेअर करा. तुमचा एक कमेंट दुसऱ्या कोणासाठी तरी प्रेरणा ठरू शकतो. आणि लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य बदलण्याची ताकद तुमच्याच हातात आहे. फक्त योग्य वेळ ओळखून पुढे पाऊल टाका.